कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवानगडावर. माझ्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या, धनंजय देशमुखांची विनंती. तर भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी नामदेव शास्त्रींची ग्वाही. माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता. न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतायत? नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखचा सवाल. जातीवादाचा नवा अंक राज्याने पाहिला. ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीवाद. धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगेंची टीका. महानुभाव पंथांच्या सर्व प्रमुख स्थळांचा विकास करण्याचा आमचा संकल्प. परधर्मीयांनी महानुभाव पंथीयांच्या स्थळी केलेली अतिक्रमणं काढणार. हातगावातून फडणवीसांचं महानुभाव पंथीयांना आश्वासन. शिंदेगडाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जातीये. राऊतांनी त्यावर लेख लिहावा. सामनातील रोखठोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेमध्ये, असं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं. सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट. पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय. सामनातून दावा. राजकारणात कधीही काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे भाजप एकत्र येतील का, या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक उत्तर. माझ्यासाठी भाजप पक्ष लकी नाही. मी सगळीकडे विजयी झालो, मात्र भाजपमध्ये पराभूत झालो होतो. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. भाजप पक्ष लकी नसता तर माणिकराव कोकाटे मंत्री झाले नसते. भाजपच्या पायगुणामुळे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. त्यांनी याची नोंद घ्यावी. प्रवीण दरेकरांचा कोकाटेंवर पलटवार. बीड जिल्ह्यामधील 183 जणांच्या बंदुकींचे परवाने रद्द. गुन्हे दाखल असतानाही अनेकांकडे शस्त्र परवाने होते. आणखी 127 परवाने रद्द होण्याची शक्यता. 40 लाखात एमपीएससी पेपरचा आमिष देण्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी तिघांवर कारवाई. पुण्याच्या चाकणमधून 2 अटकेत तर नागपुरातून 1 साथीदार ताब्यात. गुन्हे शाखेकडून तपास सुरू. शिवकालीन वाघनखं आता नागपुरातील संग्रहालयामध्ये ठेवली जाणार. नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये जोरदार तयारी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 7 फेब्रुवारीला प्रदर्शन सुरू होणार. शिवकालीन शस्त्र सुद्धा प्रदर्शनामध्ये असणार. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतींची हत्या. भामरागड तालुक्यामधली धक्कादायक घटना. सुखराम महागू मडावी असं हत्या झालेल्या माजी सभापतींचं नाव. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील मालिकेमधील अंतिम सामना आज रंगणार. वानखेडे मैदानावर 5वा T20. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताची 3-1 आघाडी. अंडर-19 विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव. फिरकीच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.